वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणचे स्थानिक मच्छीमार आणि स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन छेडलेलं आहे आणि 1 तासापासून महामार्ग सध्या ठप्प करण्यात ठेवलेला आहे। या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत 1 तासापासून या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे? वाढवण संघर्ष समिती आणि त्याच्या अफिलिएटेड असणाऱ्या इतर संघटना यांनी रस्ता रोको आंदोलन गेल्या 8 दिवसापासून पुकारलेलं होतं। त्या अनुषंगाने आज दुपारी रस्ता रोको सुरू झालेला आहे। त्या संदर्भातील जे भाषणं आहेत सध्या सुरू आहेत, परंतु या रस्ता रोकोमध्ये सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून पुरेसं डायव्हर्जन देण्यात आलेलं आहे। अहमदाबादवरून मुंबईला जाणारे आणि मुंबईवरून अहमदाबादला जाणारे जे पॅसेंजर व्हेकल्स आहेत ते वेगळ्या रस्त्याने वळवलेले आहेत, त्यामुळे साधारणतः त्यांना कुठलीही झळ पोचणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये या संदर्भात अंतिम घोषणा होणार आहे आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे। सर, याबाबत आपण आंदोलकांशी काही बोललेलं आहेत का, किंवा किती वेळ हे आंदोलन चालेल असं काही सांगितलं आहे? बरोबर आहे, या संदर्भातल्या वारंवार बैठका झालेल्या आहेत। कालही आमची सर्व संघटनेबरोबर बैठक झालेली आहे। आताही मी सर्वांशी बोललेलो आहे। याच्यामध्ये कोणतंही आंदोलन करताना इतर सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आंदोलन करण्यासंदर्भातल्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। त्यांचंही संपूर्ण सहकार्य आहे। थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन संपेल। आपण बघितलेलं आहे की थोड्या वेळामध्ये, कारण 1 तासापासून चालू असलेलं हे जे रस्ता रोको जो आहे हा थोड्या वेळामध्ये संपेल असा आशावाद स्वतः पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। त्यांची चर्चा पण आंदोलकांशी झालेली आहे आणि शांततेमध्ये सध्या तरी आंदोलन चालू आहे। मात्र ही 1 तासापासून रस्ता रोको झाल्यामुळे अनेक वाहनधारक जे आहेत हे ताटकळत पडलेले आहेत, परंतु जे प्रवासी वाहतूक आहेत किंवा रुग्णवाहिका आहेत यांना सुद्धा काही पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।